लहानपणापासून तुम्ही परीक्षा तर अनेक दिल्या असेल। लाईफ तशी रोज काही ना काही परीक्षा घेतच असते, पण जोक सपाट जगातील एक सर्वात लांब चालणाऱ्या परीक्षेबाबत तुम्हाला माहिती आहे का? हो, जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारी ही परीक्षा आहे, जिचा टाइम आहे तब्बल 13 तास। हो, तुम्ही बरोबर ऐकताय, 13 तास ही परीक्षा चालते। तर या परीक्षेचं नाव आहे CSAT। ही परीक्षा दक्षिण कोरियातील अत्यंत महत्त्वाची आणि जगातील सर्वात कठीण मानली जाणारी कॉलेज स्कॉलास्टिक एबिलिटी टेस्ट आहे। ही परीक्षा काही विद्यार्थ्यांसाठी तब्बल 13 तासांपर्यंत चालते। त्यामुळे या परीक्षेला जगातील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या परीक्षांपैकी एक मानली जाते। या परीक्षेदरम्यान देशभरामध्ये विशेष आणि कडेकोट व्यवस्था देखील तैनात करण्यात आली होती। यावर्षी CSATसाठी 5,54,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता। या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो। म्हणूनच ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरते। आता CSAT दरम्यान शांतता राखण्यासाठी सरकारने ऐतिहासिक पावले उचलले। विशेषतः इंग्रजी लिसनिंग सेशनच्या 35 मिनिटांसाठी देशातील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली होती। सैन्य आणि नागरी दोन्ही प्रकारचे विमानतळ व्यवहार थांबवण्यात आले होते। फक्त अत्यावश्यक उड्डाणांनाच परवानगी होती। याशिवाय ड्रोन आणि हलक्या विमानांवरही पूर्ण बंदी घातली होती। यामुळे 140 उड्डाणांचं वेळापत्रक बदलावं लागलं। 10,475 पोलीस अधिकारी आणि 2,238 पेट्रोलिंग वाहने देशभरात तैनात होती। ट्रॅफिक कमी ठेवण्यासाठी शेअर मार्केट उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ 1 तासाने उशिरा करण्यात आली। उशिरा होत असलेल्या विद्यार्थ्यांना उशीर ज्यांना होतोय त्यांच्यासाठी मोफत पोलीस कार आणि मोटरसायकली देखील तैनात होत्या। आता सिओलमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी पाहता 29 अतिरिक्त मेट्रो गाड्या देखील चालवण्यात आल्या। सरकारी ऑफिस देखील सकाळी 10 वाजता सुरू करण्याचे निर्देश होते। तर ही CSAT म्हणजे काय? कोरियन भाषेमध्ये याला सुनेंग म्हणतात। ही परीक्षा दरवर्षी नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यातील गुरुवारी घेण्यात येते। हायस्कूलचे अंतिम वर्ष किंवा पात्र विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। परीक्षा 5 विषयांची असून साधारण 8 तासांची असते। दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 13 तासांपर्यंत चालते। दृष्टिहीन विद्यार्थ्यांना इतरांच्या तुलनेमध्ये जरा जास्त वेळ दिला जातो। जर त्यांनी अतिरिक्त विदेशी भाषा निवडली तर त्यांची परीक्षा रात्री ही 10 पर्यंत सुद्धा चालते, म्हणजे जवळपास 13 तास चालू शकते। या कारणामुळे CSAT ही जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारी लेखी परीक्षा मानली जाते। कोरियातील विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 3 वर्षे कठोर अभ्यास करतात। सरकारकडूनच 10हून अधिक मॉक टेस्ट घेतल्या जातात। परीक्षेची उत्तरपत्रिका 25 नोव्हेंबरला आणि मार्कशीट 5 डिसेंबरला दिली जाणार आहे। आपल्या देशात फक्त मंत्र्यांसाठीच अशा विशेष सेवा दिल्या जातात। भारतामध्ये देखील सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षेला अशाच प्रकारे गांभीर्याने घेण्याची गरज आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये सांगा।